कोणताही सण असला किंवा खास दिवस असला तर तुमच्याही घरी खीर बनतच असेल बरोबर. सो आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत शेवयांची खीर कशी बनवायची ती अगदी सोप्या पद्धतीने. सर्वात आधी एका जाड पातेल्यामध्ये आपल्याला दूध उकळवून घ्यायचं आहे. इथे मी फुल क्रीम दूध यूज केलेलं आहे आणि शक्यतो तुम्ही सुद्धा हेच वापरा, कारण या दुधामध्ये साईचं प्रमाण खूप जास्त असतं, ज्याच्यामुळे आपली खीर घट्ट होते आणि चवीला देखील तितकीच सुंदर होते. दुधाला उकळी येईल तोपर्यंत आपण आपले ड्रायफ्रुट्स तुपामध्ये छान परतवून घेऊया. इथे मी 2 टेबलस्पून साजूक तूप घेते. त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून काजूचे तुकडे आणि 2 टेबलस्पून बदामाचे तुकडे घातलेले आहे. हे आपल्याला छान सोनेरी रंग येईल तोपर्यंत मीडियम फ्लेमवर परतवून घ्यायचे आहेत. कलर छान चेंज झालेला आहे, सो एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया. आता त्याच तुपामध्ये मी थोडेसे मनुके घालते आणि हे सुद्धा मंद आचेवरती छान आपल्याला तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत. थोडेसे फुलायला लागले की लगेच आपण हे काढून घेऊया. आता सेम तुपामध्ये आपल्याला घालायच्या आहेत 1 कप शेवाळ्या. शेवाळ्या भाजताना लक्षात ठेवा, फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि कंटिन्युअसली तुम्हाला खालीवरती करून हे भाजायचं आहे, सो दॅट ते जळणार नाही. हळूहळू त्यांचा कलर चेंज होत जाईल. हे बघा, कलर लाईट ब्राऊन असा होत चाललाय. हे भाजेल तोपर्यंत आपण आपलं दूध बघूया. दुधाला छान एक उकळी आली की त्यामध्ये आपल्याला 8 ते 10 पाकळ्या केसरच्या घालायच्या आहेत. हे ऑप्शनल आहे, बट केसर घातल्यामुळे खिरीला छान सोनेरी रंग आणि सुगंध देखील मिळतो. इथे आपल्या शेवाळ्याही छान भाजल्या गेलेल्या आहेत आणि एक खमंग सुगंध सुटलेला आहे. साधारण 7 ते 8 मिनिट पुरेसे आहेत भाजण्यासाठी. त्यापेक्षा अधिक जर तुम्ही भाजलात तर ते कडू लागण्याची शक्यता असते. जवळपास 10 ते 12 मिनिटं आपण दूध छान उकळवून घेतलेलं आहे. त्याचा कलरही चेंज झाला आहे आणि कन्सिस्टन्सीसुद्धा थिक होत चालली आहे. 1 कपपेक्षा कमी मी इथे साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करू शकतात आणि साखर घातल्यानंतर दुधाची कन्सिस्टन्सी परत पातळ होते. सो आपण 5 ते 7 मिनिटं मंद आचेवरती दुधाची उकळ काढून घेऊया. आता भाजलेल्या शेवाळ्या आपल्याला घालायच्या दुधामध्ये आणि छान खालीवरती मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 10 मिनिटे आपल्याला लागणार आहेत शेवाळ्या शिजवून घेण्यासाठी छान. एक उकळी आल्यानंतर आता आपण यात घालूया भाजलेले ड्रायफ्रुट्स. खीर बनवताना सतत स्टर करत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याने आपलं जे दूध आहे ते तळाला लागत नाही आणि शेवाळ्यासुद्धा नीट शिजल्या जातात. 10 मिनिट झालेले आहेत आणि जसं तुम्ही बघू शकता की शेवाळ्या दुधावरती तरंगत आहेत, त्याचा अर्थ ते पूर्णपणे शिजले आहेत आणि दुधाचं प्रमाणसुद्धा इथे बऱ्यापैकी आटलेलं आहे. सो आपण वेलची पूड थोडीशी इथे ॲड करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करूया. खूप सुंदर आणि खमंग असा सुगंध येतोय. आता मी इथे थोडंसं मीठसुद्धा ॲड करते, ज्यामुळे जी आपली खिरीची टेस्ट आहे ती बॅलन्स होईल आणि ओव्हरली स्वीट लागणार नाही. हे बघा, एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये खीर बनवून तयार आहे.